विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आणि विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन यूट्यूब प्लॅटफॉर्मला पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो याच्या पहिले आपण यूट्यूबच्या 2 लेक्चर्समध्ये बरीचशी चर्चा मराठी साहित्य या संदर्भामध्ये केलेली आहे, परंतु आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावर ज्याला सेकंड पेपरच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्व आहे। तर मित्रांनो 250 मार्काचा हा तुमचा पेपर असतो, बट क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 5 याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय आहे की रसास्वाद, बरोबर आहे। आता याचा संधी विग्रह करतो मित्रांनो आपण, तर रस आणि आस्वाद अशा 2 शब्दांचं ॲग्लोमरेशन याच्यामध्ये तुम्हाला दिसेल। आता ॲक्च्युअली रस आणि स्वाद किंवा रसास्वाद म्हणजे काय असतो सगळ्यांना माहिती असेल मित्रांनो। अगदी 5व्या वर्गापासून आपण संदर्भासह स्पष्टीकरण अशा पद्धतीचा बोर्डाच्या 10व्या आणि 12व्या वर्गाचा सुद्धा अभ्यास केलेला आहे। मग त्या ठिकाणी आपण कसं लिहायचो है ना, की या ओळी ज्या आहे या पाठातल्या आहे, त्याचे लेखक नारायण सुर्वे आहे है ना, आणि त्यांनी या संदर्भामध्ये या पद्धतीच्या ओळी या ठिकाणी ज्या आहे आवर्जून अभिव्यक्त केलेल्या आहे। मित्रांनो यूपीएससी सारख्या किंवा एमपीएससी राज्यसेवेसारख्या एक्झाम्समध्ये अशा पद्धतीचं स्पष्टीकरण जे आहे ना ते आपल्याला लाभदायक ठरू शकत नाही। या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने जर तुम्ही लिहिलं तर इथे तुम्हाला मार्क्स मिळणार नाही, बरोबर आहे। अन्यथा 10वी 12वीचा आणि यूपीएससीनी किंवा एमपीएससीनी सुद्धा तुम्हाला ग्रॅज्युएशनच्या लेवलच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे की ही लेवल आम्हाला पाहिजे आहे, बरोबर आहे। तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे 10वी 12वी पर्यंत सुद्धा आपण संदर्भासह स्पष्टीकरण लिहिलेलं आहे आणि मराठी किंवा मराठी साहित्य आपल्यासाठी नवीन आहे। प्रत्येकच पोरगा जो 10वी 12वी झाल्याशिवाय ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पीएचडी तर होऊ शकत नाही, एमबीबीएस इंजिनिअरिंगला सुद्धा जाऊ शकत नाही। याचा अर्थ 10वी ते 12वी पर्यंत सगळ्यांनी संदर्भासह स्पष्टीकरण लिहिलेलं आहे। उतार्याचं स्पष्टीकरण कसं लिहायचं असतं यूपीएससी किंवा एमपीएससी मध्ये, त्याच्यासाठी शब्द वापरला जातो रस आणि आस्वाद। येत्या लक्षात 9 रसाची संकल्पना तुम्हाला माहिती आहे आणि 9 रस निचोडल्याच्या नंतर त्याचा आस्वाद म्हणजे जिभेवर ठेवल्याच्या नंतर तुम्हाला कशा पद्धतीची टेस्ट त्याच्यामधनं येते, एवढा साधा सहज आणि तुम्हाला जो आहे गर्भितार्थ या रसास्वाद या शब्दामध्ये आहे। आज मित्रांनो आपण त्याच्यावरती डिस्कशन करणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे मित्रांनो की क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 5 जो आहे ना तो कंपल्सरी आहे। क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्हाला गद्यांशावरचे जेवढे काही उतारे आहे त्याचा रसास्वाद करायचा आहे आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये तुम्हाला जे असतं ना यूपीएससी सारख्या एक्झाममध्ये, तर या ठिकाणी तुम्हाला पद्याच्या संदर्भामध्ये तो रसास्वाद करायचा आहे। याचा अर्थ गद्यांशामधल्या 5 प्रश्नांमध्ये या ठिकाणी तुम्हाला 5 कोणत्याही टॉपिकमधले जे आहे काय विचारले जातील, उतारे दिले जातील आणि त्याचा रस आणि आस्वाद या ठिकाणी तुम्हाला अभिव्यक्त करायचा आहे। दुसरा क्वेश्चन 5 मध्ये सुद्धा तुम्हाला पद्य किंवा कवितांच्या संदर्भातला या ठिकाणी जो आहे काही ओळी विचारल्या जातील किंवा लिहिल्या जातील क्वेश्चन पेपरमध्ये आणि त्याचा रसास्वाद तुम्हाला त्या ठिकाणी अभिव्यक्त करायचा किंवा प्रेझेंटेशन करायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे की क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 5 हा कंपल्सरी पेपर आहे, कंपल्सरी क्वेश्चन आहे आणि त्याच्याही मध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये 5 तुम्हाला जे आहे अशा पद्धतीचे शॉर्ट उतारे दिलेले असतील आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये सुद्धा 5 उतारे दिलेले असतील। यामध्ये प्रत्येक जो उतारा आहे तो 10 मार्क्सचा आहे, बरोबर आहे, आणि 5 याचा अर्थ 10 × 5 म्हणजे ॲटलिस्ट 50 मार्क्स आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 सुद्धा 50 मार्क, म्हणजे 250 मार्कापैकी क्वेश्चन नंबर 1 आणि 5 ओनली 100 मार्कासाठी आहे। याच्यापेक्षा इझी पेपर यूपीएससी आणि एमपीएससीच्या सिलेबसमध्ये मित्रांनो कोणताच असू शकत नाही असं माझं स्वतःचं मत आहे। तुम्हाला काय वाटते ते तुम्ही सांगू शकता, बरोबर आहे। 250 मार्कापैकी 100 मार्क्स बिलकुल डेफिनेट जर या ठिकाणी तुम्हाला या 9 आणि 9, कारण सेक्शन ए मध्ये 9 कलाकृती आहे। कलाकृतीचा अर्थ होतो कथा, कादंबरी, नाटक, कविता, बरोबर आहे। यांना आपण काय म्हणतो, तर यामध्ये 4 फॉर्म्स तुम्हाला अभ्यासायचे आहे। एक आहे कथा है ना, दुसरा आहे नाटक, कादंबरी आणि कविता। बस या 4 मधनच तुम्हाला काय येतील क्वेश्चन्स येतील जे मी आत्ता बोललो, एकदम इझी आहे। कथा तुम्हाला माहिती आहे
है ना. मानदेशी माणसं तुम्ही वाचलं. नाटक तुम्हाला प्रके अत्रेंचं माहीत आहे, एक एक पान गळाव्या माहिती आहे, त्या एक एक पान गळाव्या एकच प्याला माहिती आहे. त्यानंतर कादंबरी जर बोललात, कविता जर बोलला, आपल्यासाठी नवीन नाही आहे. अगदी पहिल्या वर्गापासून जे आहे आपण 10वी 12वी पर्यंत या सगळ्यांचं अध्ययन केलं मित्रांनो. अपरिचित असं काहीच नाही. मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा मी बोललेलो होतो, साहित्याचा कोणताही विषय तुमच्यासाठी अपरिचित असत नाही. अन्य सब्जेक्टच्या तुलनेत आणि साहित्याच्या सब्जेक्टमध्ये हाच बेसिक डिफरन्स आहे. सर्वात महत्त्वाचं की या ठिकाणी अपडेट किंवा करंट इव्हेंटची गरज आपल्याला लागत नाही. बट UPSCची एक ॲबिलिटी आहे की त्या पद्धतीने तुम्हाला रसास्वादपूर्वक आपण काय करायचो पूर्वी, संदर्भाचं स्पष्टीकरण म्हटलं आणि उपरोक्त ओळी ज्या आहे या कवितेतल्या आहे, याचे लेखक हे आहे आणि मधातले 4-5 शब्द आपण तिथूनच चोरून जे आहे त्या ठिकाणी लिहायचो आणि 5-50 शब्दामध्ये आपण तो उतारा संपवायचो. परंतु हा UPSCचा पेपर आहे मित्रांनो आणि तो IAS सारख्या परीक्षेमध्ये जर तुम्ही याचं अध्ययन करत असाल तर या ठिकाणी विशेष डिमांड परीक्षक तुमच्याकडनं या ठिकाणी करतो. तर आजच्या सेशनमध्ये रसास्वाद कसा लिहायचा असतो सगळ्यांना माहिती आहे. आत्ताच मी बोललो की 100 मार्काचा सवाल या ठिकाणी आहे आणि 250 पैकी 100 मार्क मात्र 2 क्वेश्चन्स तुम्हाला देत असतील तर इतकं गंभीर, जर तुम्ही खरोखर IAS होण्याच्या मनस्थितीमध्ये असाल 100%, डेप्युटी कलेक्टर तहसीलदार DYSP होण्याच्या मनस्थितीमध्ये असाल तर या ठिकाणी या प्रश्नामध्ये पेपर सेकंडमध्ये या संदर्भामध्ये तुम्हाला अत्यंत सतर्क आणि सक्रिय असणं आवश्यक आहे, है ना. उत्तरं कशी लिहायची असतात साहित्यामध्ये त्याच्यासाठी मी एक वेगळं सेशन तुमच्यासाठी घेईल. टाईम टू टाईम त्या संदर्भामध्ये मेंटॉरशिपसुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल आहे आणि ते माझ्या स्वतःच्या पर्सनल अंडर गायडन्समध्ये असेल. त्याचबरोबर सर्वांना आज एक तुम्हाला शुभ समाचार देण्यासाठी सुद्धा हे सेशन तितकंच उपयोगी आहे की आज माझा कोर्स मराठी साहित्याचा फुल ऑफ 1 इयर तुम्हाला जे आहे या ठिकाणी लॉन्च झालेला आहे. आपण आजच कोर्स या ठिकाणी पब्लिक केलेला आहे. तर या संदर्भामध्ये विशेष माहिती तुम्हाला प्राप्त करण्यासाठी विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल सहित ऑफिशियल जे काही रिसेप्शनिस्ट लोक आहे त्यांच्याशी तुम्ही संवाद साधू शकता आणि या संदर्भात मित्रांनो अधिक माहिती जाणून घेऊ शकता. त्यासोबतच माझ्या स्वतःच्या नोट्स मी या ठिकाणी मी मागच्या लेक्चर्समध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे, जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करू इच्छितात परंतु त्यांच्याकडे नोट्सचा अभाव आहे, टेक्स्टचा अभाव आहे, तर या संदर्भात सुद्धा विदर्भ IAS अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर सगळं मटेरियल पेपर 1 आणि पेपर 2चं सर्वात महत्त्वाचं आहे की आपण मॉड्यूल वाईज नोट्स या ठिकाणी तयार केलेले आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक सिलेबसचा जो अंश आहे त्याच्या अनुसार नोट्स मिळतील. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे हे एक दिल्लीचं पॅटर्न मी या ठिकाणी राबवतोय विदर्भ IAS अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर. तर तुम्हाला जे आहे शेड्यूल वाईज त्याचबरोबर जे आहे मॉड्यूल वाईज दोन्ही नोट्स या ठिकाणी एकत्रित पद्धतीने मिळतील आणि त्याही 2024 पर्यंतच्या UPSCच्या मेन्स पेपरच्या आत्तापर्यंत झालेल्या परीक्षांमध्ये विचारलेल्या प्रश्नाचा सुद्धा अपडेट त्याच्यामध्ये तुम्हाला दिला गेलेला आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जेही विद्यार्थी सेल्फ स्टडी करू इच्छितात किंवा ज्यांनी माझा कोर्स खरेदी केलेला आहे विदर्भ IAS अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आणि त्यांना जर तुम्हाला हार्ड मटेरियल लागत असेल तर ते सुद्धा पेपर 1 आणि पेपर 2चं सगळं अवेलेबल आहे. या संदर्भात नाममात्र फीस या ठिकाणी पेड करून तुम्ही या पद्धतीने कोर्स परचेस करू शकता, नोट्स पण परचेस करू शकता. चला मित्रांनो तर वळूया आपल्या मूळ मुद्द्यावर. सगळ्यात महत्त्वाचं पेपर सेकंडमध्ये हा 100 मार्काचा सवाल तुम्हाला आहे आणि क्वेश्चन नंबर 1 मध्ये प्रोस सेक्टर असतो आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये पोएट्री सेक्शन असतो. तर या ठिकाणी आपल्याला हे 100 मार्क्स कव्हर करायचे आहे. ॲटलिस्ट अर्धा पेपर जो आहे जवळपास 40-45% पेपर हा केवळ 2 प्रश्नांवरती याच्यापेक्षा आणखी इझी काय असू शकतं तुम्हाला मित्रांनो. आणि मी याच्या आधी पण बोललो की मराठी साहित्य लोक का घेत नाही याच्यावरती आपण एक स्पेशल यूट्यूबचं लेक्चर पण सोडलेलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की मराठीच्या बाबतीत असलेला मराठी माणसाचाच नकारात्मक दृष्टिकोन, त्याचबरोबर मराठी विद्यार्थ्यांमध्ये असलेली थोडी एक नकारात्मकता आहे मित्रांनो, एक इन्फेरिटी कॉम्प्लेक्स आहे.
की साऊथचेच पोरं पास होतात, इंग्रजी मीडियमवाल्यांचंच UPSC मध्ये होतं आणि सर्वात महत्त्वाचं की आपले जे टार्गेट्स असतात ना, आपण येतो मोठ्या जोमाने IAS होण्यासाठी, परंतु ते टार्गेट कंटिन्युअस नसतं मित्रांनो. परंतु ही प्रतिमा आपल्याला बदलावी लागेल आणि सर्वात महत्त्वाचं यावर्षीचा जो रिझल्ट आहे UPSCचा तो तुम्हाला सगळ्यांना खुश करणारा आहे मित्रांनो. पहिल्या 10 मध्ये महाराष्ट्राचा तिसरा पोरगा तिसरी पोझिशन जर तयार करू शकतो किंवा आपलं सिलेक्शन तिसऱ्या पोझिशनवर पक्का करू शकतो तर आपणही मराठीचा आहे. समजलंय का? शिवाजी महाराजांनी जर हा विचार केला असता की या ठिकाणी शाहिस्तेखान किंवा तुम्हाला हैदराबादच्या निजामाचं किंवा आदिलशाहीची जर एखादी जागीर घेतली असती महाराजांनी आणि चुपचाप बसून राजदरबारामध्ये मस्त मजा भोगली असती तर त्यांचं काही वाईट झालं असतं का? त्यांना कोणी प्रश्न विचारणार होतं का? नाही. परंतु माझ्या महाराष्ट्राचं काय, माझ्या मराठी माणसाचं काय या संदर्भात महाराजांनी विचार केला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना आपल्याला महाराजांचा जो हा वारसा लाभलेला आहे, मग आपण इतक्या संकुचित प्रवृत्तीचे मित्रांनो का आहोत? UPSC मध्ये मराठी माणूस जर तिसरा पोझिशन करू शकतो तर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये मराठी माणूस पहिला आणि दुसरा पोझिशन का करू शकत नाही हा प्रश्न आपण स्वतःला का विचारत नाही आणि आपण पहिल्या किंवा दुसऱ्या पोझिशनवर का जाऊ शकत नाही? मराठी साहित्य तुम्हाला त्या पोझिशनवर जाण्यासाठी निश्चितपणे महत्त्वपूर्ण मदत या ठिकाणी करण्यासाठी तयार आहे. आणि या सब्जेक्टमध्ये मित्रांनो मग ते हिंदी साहित्य, तुम्हाला माहिती असेल हिंदी साहित्याला गेल्या 7 वर्षामध्ये कोणी विचारत नव्हतं, परंतु आज हिंदी साहित्याचे सिलेक्शन्स जे आहे ना ते खूप जास्त होताना तुम्हाला दिसत आहे. अन्य साहित्याचे पण दिसत आहे. मागच्या लेक्चरमध्ये मी कन्नड साहित्याच्या संदर्भात बोललो होतो, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सुद्धा मराठी साहित्याचा फायदा घेऊन UPSC सारख्या एक्झाममध्ये झेंडा गाडता येऊ शकतो मित्रांनो. बाबासाहेब आंबेडकरांनी जर विचार केला असता की मी लंडनमध्ये जाऊन मस्त बॅरिस्टर होतो आणि सुखी जीवन जगतो तर भारताला संविधान कोण दिलं असतं? तर मित्रांनो सिव्हिल सर्व्हिसेस किंवा सिव्हिल तुम्हाला जी ही एक्झामिनेशन आहे ती स्वतःपुरती मर्यादित नसून सामाजिक दृष्टिकोनातून आपण समाजाला काय देऊ शकतो तर या एका ब्रॉड विजनची एक्झाम आहे. त्याच्यामुळे संकुचितता किंवा इन्फेरिटी कॉम्प्लेक्स जो आहे तो सर्वात प्रथम आपल्या मनातनं काढून टाका आणि जेही चॅलेंजेस तुमच्या पुढे येतील त्या सगळ्या चॅलेंजेसना सकारात्मक पद्धतीनं रिलीज करण्याचं दायित्व विदर्भ IAS अकॅडमी आजपासून तुमच्या सोबत आहे आणि या सगळ्यांचं दायित्व विदर्भ IAS अकॅडमी निभावण्यासाठी तुमच्या सोबत तयार आहे. फक्त तुमच्या मनाची, तुमच्या मानसिकतेची, तुमच्या मेहनतीची या ठिकाणी गरज आहे मित्रांनो. तर निश्चितपणे पहिला आणि दुसरा पोझिशन, तिसरा पोझिशन तर आपण पटकावलेला आहे, तर पहिला आणि दुसरा पोझिशन सुद्धा मराठी माणूस या ठिकाणी आत्मसात करू शकतो किंवा गेन करू शकतो याचा आत्मविश्वास मला आहे. फक्त तुमची साथ पाहिजे. विदर्भ IAS अकॅडमी तुमच्यासोबत सदैव या ठिकाणी जे आहे तुमच्यासोबत हातात हात घालून चालण्यासाठी तयार आहे मित्रांनो. चला, आजचा विषय जो होता तो रसास्वादाचा विषय आहे, है ना. तर या ठिकाणी आपण बोललो की रसास्वाद या संदर्भामध्ये 100 मार्क्स जे आहे क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये तुमचे कव्हर होतात आहे, बरोबर आहे. आणि कथा, नाटक, कादंबरी आणि कविता यांना आपण म्हणतो कलाकृती. या 4 कलाकृतींमधनं कोणत्याही 5-10 लाईनी तुम्हाला दिल्या जातील आणि या ठिकाणी तुम्हाला रसास्वादपूर्ण विवेचन या ठिकाणी करायचं आहे असा तो प्रश्न असतो मित्रांनो, बरोबर आहे. मी मॉडेल सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, कंटिन्युअस बघा. आता सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो की रसास्वाद म्हणजे काय. तर मी या ठिकाणी बोललेलो तुम्हाला की रसास्वाद म्हणजे रस आणि आस्वाद या दोन्हींचा आपण या ठिकाणी संधी विग्रह जर केला तर पहिल्यांदा संबंधित कथा, कादंबरी, नाटक, कविता ज्या कलाकृती तुम्हाला दिलेल्या आहे तर सर्वात आधी तुमची एक या ठिकाणी तयारी अशी पाहिजे की जेवढे टेक्स्ट आपल्याला अभ्यासासाठी या ठिकाणी दिलेले आहे, म्हणजे कथा, कादंबरी, नाटक, कविता पहिल्या सेक्शनमध्ये 9 दिलेले आहे, दुसऱ्या सेक्शनमध्ये 9 कविता दिलेल्या आहे. पहिल्या सेक्शनमध्ये कथा, कादंबरी, नाटक या 3ना एकत्र केलेला आहे आणि सेकंड जो सेक्शन आहे B
त्याच्यामध्ये केवळ कविता ठेवलेल्या आहे, बरोबर आहे। आता यापैकी कुठल्याही पद्धतीने 9 कलाकृतीपैकी कोणतीही 5-10 स्टेटमेंट तुम्हाला या ठिकाणी दिले जातील आणि त्याचं रसास्वादपूर्ण स्पष्टीकरण करायचं आहे। याचा अर्थ 9-18 कलाकृती तुम्हाला कमीत कमी 4, 5, 6, 7, 8 वेळ वाचणे या ठिकाणी गरजेचं आहे। म्हणजे लाईन टू लाईन तुम्हाला माहीत असलं पाहिजे, कारण का कुठूनही उचलून जे आहे UPSC तुम्हाला या ठिकाणी काय करतील, त्या 4 लाईनी टाकतील। तर तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे सर्वात प्रथम की या ठिकाणी ही लाईन जी आहे या कवितेच्या ओव्या किंवा ओळी ज्या आहे त्या कुठून आणि कोणत्या कविता संग्रहामधनं किंवा कोणत्या कथेमधनं, कोणत्या नाटकामधनं आणि कोणत्या कादंबरीमधनं घेतलेलं आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो। त्याच्यामुळे मूळ टेक्स्ट जे आहे है ना, जेवढे तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेले आहे, मग ते साष्टांग नमस्कार असतील, जेणे बोलू तू जेत असतील, त्याच्यानंतर जे आहे एक एक पान गळाव्या असतील, आठवणींचे पक्षी असतील, त्यानंतर नामदेव ढसाळांच्या कविता असतील, नारायण सुरभ्यांच्या कविता असतील, नामदेवाची अभंगवाणी असतील, स्मृतीस्थळ आपल्याला अभ्यासासाठी आहे, अनेक आहे, तुम्हाला सिलेबस माहिती आहे। हे सगळे टेक्स्ट जे आहे ना मूळ ते तुम्हाला माहीत असले पाहिजे आणि नसेल तुमच्याकडे तर विदर्भ आयएस अकॅडमीला तुम्ही संपर्क साधू शकता। या ठिकाणी सगळे टेक्स्ट मी अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे। सगळे टेक्स्ट अवेलेबल आहे आपल्या प्लॅटफॉर्मवरती, त्याच्यामुळे टेन्शन्स तुम्हाला घेण्याची कुठेही गरज नाही आहे, बरोबर। तर या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात प्रथम आहे की कमीत कमी 5-7 वेळ तुम्ही प्रत्येक टेक्स्ट वाचलं पाहिजे। म्हणजे जाहीरनामा जर तुम्हाला आहे अभ्यासासाठी तर 3, 4, 5दा तुम्ही हा कविता संग्रह वाचला पाहिजे, बरोबर आहे। तेव्हाच नारायण सुर्वे तुम्हाला कळतील, तेव्हाच कार्ल मार्क्सचा जो कालावधी आहे तो तुम्हाला कळेल, 1960 नंतरच्या मराठी कविता ज्या आहे ह्या तुम्हाला कळतील, त्यानंतर नारायण सुर्व्यांच्या जळणघडणीच्या संबंधातली माहिती तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होतील। अशा पद्धतीनं हे इन्फॉर्मेशन कलेक्ट करून रसास्वादाकडे वळायचं असतं आपल्याला। तर हा सर्वात महत्त्वाचा पार्ट या ठिकाणी मित्रांनो तुमच्यासाठी आहे। आता काही गोष्टी टप्प्याटप्प्याने या ठिकाणी रसास्वाद करत असताना आपल्याला काय करायचं असतं ना, हे सर्वात महत्त्वाचं आहे। तर सगळ्यात पहिले जसं मी आत्ताच बोललो तुम्हाला की हा उतारा किंवा कवितेच्या ओळी कशातनं घेतलेल्या आहे है ना, कशातून, हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। तर या ठिकाणी जसं मी बोललो की उतारा अर्थात कथा, कादंबरी, नाटक आणि कविता यामध्ये कोणत्या कवीच्या संदर्भात किंवा कोणत्या कविता संग्रहामध्ये, कोणत्या नाटकातनं, मग ते साष्टांग नमस्कारातनं घेतलेलं आहे का, याच्या पहिले त्यातनं प्रश्न आलेला आहे तुम्हाला। तुम्ही जर प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन्स बघितले तर तुम्हाला साष्टांग नमस्कार, कादंबरीमध्ये कथा, त्याच्यानंतर शिळांमधनं आलेले क्वेश्चन सुद्धा दिसतील। शेवंती आणि अनंताचा संवाद त्या ठिकाणी तुम्हाला दिसतो। लेकुरवाडी जो शिळांमध्ये, शिळांत एक पुस्तकाचं नाव आहे, टेक्स्ट आहे, त्याच्यामध्ये अनेक कथा उद्धव शेळकेंनी लिहिलेल्या आहे। ग्रामीण साहित्यकार किंवा नवकथाकार म्हणून प्रचलित असलेले उद्धव शेळके जे आहे हे मानवी मनाच्या मानसिक प्रक्रियेला हात घालणारे जे आहे ग्रामीण कथाकार म्हणून प्रसिद्ध आहेत मित्रांनो, बरोबर आहे। तर या ठिकाणी त्यांनी लेकुरवाडी या कथा संग्रहातनं तो संवाद या ठिकाणी जी बोलते शेवंती, कारण की ती मरणासन्न अवस्थामध्ये आहे आणि अनंता त्याच्यावरती मिश्किलपणे हास्य करतो आणि त्याच्यामध्ये काय हसतो बेशर्मा, तर अख्खं वैदर्भियन भाषेमध्ये किंवा वराडी भाषेमध्ये तो संवाद साधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जे आहे उद्धव शेळकेंनी केलेला आहे। तर ग्रामीण कथाकार म्हणून उद्धव शेळकेंची ही एक हातोटी जी आहे ती आपल्याला अभिव्यक्त होते त्या प्रसंगामधनं मित्रांनो। तर अशा पद्धतीनं काही उदाहरणं मी या ठिकाणी तुम्हाला स्पष्टीकरणासाठी देतो आहे। याचा अर्थ असा आहे की उतारा किंवा ओळी कशामधनं घेतलेल्या आहे, UPSCने जो आपल्याला पेपर दिलेला आहे त्यामध्ये हे तुम्हाला सर्वप्रथम माहीत असलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला प्रत्येक कलाकृती कमीत कमी 5-7 वेळ तरी तुम्ही वाचलेली असली पाहिजे। त्यातले जे डायलॉग्स आहे, ते कॅरेक्टर्स जे आहे, ते लेखक किंवा कवी ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी अभिव्यक्त केलेले आहे, प्रेझेंट केलेले आहे, त्याचा तुम्हाला मागोवा या ठिकाणी मित्रांनो सर्वप्रथम घ्यायचा आहे। दुसरं महत्त्वाचं आहे की संबंधित उतारा, जो उतारा किंवा ओळी जे आहे तर या संबंधी जे आहे त्या संबंधी तुमचं स्वतःचं आकलन काय आहे, त्या संबंधी स्वतःचे आकलन। कारण UPSC म्हणतो कॅन्डिडेट्स क्रिटिकल ॲबिलिटी। तुम्ही जर UPSCच्या नोटिफिकेशनमध्ये बघितलं तर या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे की कॅन्डिडेटची
टीकात्मक परीक्षणाची क्षमता है ना. तर कॅन्डिडेट्स क्रिटिकल ॲबिलिटीचा अर्थ होतो की जोही विद्यार्थी UPSC सारख्या एक्झाममध्ये परीक्षेला मेन्सला बसतो आहे तर त्याच्या क्रिटिक्स करण्याच्या ॲबिलिटीवरती या ठिकाणी प्रश्नचिन्ह उभे राहू नये. तर कॅन्डिडेट्स क्रिटिकल ॲबिलिटीचा अर्थ होतो की कोणतंही साहित्य वाचल्याच्या नंतर तुमचं स्वतःचं इंडिव्हिज्युअल अभिव्यक्तीकरण किंवा तुमचं स्वतःचं आकलन तत्संबंधीचं काय आहे. बरोबर आहे. तुम्हाला ती कविता वाचून काय महसूस झालं, तुमच्या जाणीवा किंवा तुमच्या नेणिवांना त्या कवितेने कोणत्या स्तरापर्यंत छेडलेलं आहे. तुमच्यातल्या संवेदनशीलतांना अभिव्यक्त करण्यासाठी संबंधित कवीच्या द्वारे लिखित कवितांच्या ओळी कुठपर्यंत तुम्हाला संवेदनशीलतेच्या त्या स्तरापर्यंत घेऊन गेलेल्या आहे की ज्या ठिकाणी तुम्ही अंतर्मुख होऊन मानवी जीवनाच्या सर्वाधिक जटिल तुम्हाला जे आहे जी एक आचरण प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये स्वतःला अभिव्यक्त करण्याची अभिव्यक्ती या ठिकाणी या संदर्भामध्ये प्रस्तुत करू शकतो आपण. त्याला म्हटलं जातं तत्संबंधीचं स्वतःचं आकलन. तर रसास्वाद करत असताना हा एक अत्यंत दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी तुमच्या लिखाणामध्ये आला पाहिजे. त्यानंतर नंबर 3 सर्वात महत्त्वाचा आहे वापरलेली भाषा शैली. मित्रांनो, या ठिकाणी मी एक गोष्ट केवळ मराठी साहित्य ॲज अन ऑप्शनलच्या संदर्भात नाही सांगू शकणार, परंतु संपूर्ण UPSCच्या अभ्यासक्रमामध्ये मग GS1, GS2, GS3, GS4 यामध्ये अधिकांश विद्यार्थी नापास होण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे की आपल्याला बेसिक टर्मिनॉलॉजी किंवा डेफिनेशनल वर्डिंग त्याचबरोबर भाषेवरती आपली कमांड नसते. बरोबर आहे. आता सर्वात महत्त्वाचं असं आहे, एक एक्झाम्पल छोटंसं मी या ठिकाणी देतो. इंग्रजीमध्ये प्रेसिपिटेशन म्हणजे बरसात होणे, सामान्यतः तुम्हाला पाऊस येणे असा त्याचा अर्थ घेतो आपण. आता यासाठी शब्द आहे मराठीमध्ये, हिंदीमध्ये वृष्टी. दुसरा शब्द आहे अवक्षेपण. आता हा पहिल्यांदा शब्द तुम्ही माझ्या तोंडातून ऐकत असाल. बरोबर आहे. आणि त्यानंतर वर्षा किंवा वर्षण. बरोबर आहे. आता यापैकी अवक्षेपण शब्द फार कमी लोकांना या ठिकाणी माहीत असू शकतो है ना. बरोबर आहे. परंतु हा शुद्ध क्लायमेटोलॉजीची उचललेली टर्मिनॉलॉजी आहे आणि हा प्रश्न तुम्हाला 2016 मध्ये विचारलेला आहे. त्या ठिकाणी जर प्रेसिपिटेशन एखाद्या इंग्रजी नॉन बॅकग्राऊंडचा जर पोरगा असेल परंतु त्या प्रश्नामध्ये अवक्षेपण जर त्याला समजत नसेल तर वर्षण किंवा तुम्हाला जे आहे प्रेसिपिटेशनचे प्रकार माहीत असताना सुद्धा अवक्षेपण व्हॉट इज मीन बाय अवक्षेपण माहीत नसल्यामुळं त्याला आलेला प्रश्न सुद्धा या ठिकाणी त्याचा सुटू शकतो. म्हणजे इतकी महत्त्वाची हे एक एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं आहे की वापरलेली भाषा शैली तुम्ही कोणत्या भाषेमध्ये एक्झामिनरशी संवाद साधण्याचा प्रयत्न करता आहे. आणि म्हणून आरंभीच मी बोललो की या ओळी नारायण सुर्व्यांच्या जाहीरनामा या कवितेतील आहे आणि या संदर्भात नारायण सुर्व्यांनी त्या उद्गारलेल्या आहे असं लिहून चालत नाही. नारायण सुर्व्यांचाच एक या ठिकाणी मी मॉडेल काय करतो आहे तुमच्यासोबत डिस्कस करतो आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी है ना. हे नारायण सुर्व्यांच्या कवितातल्या कधीही सेकंड पेपरचा अभ्यास करत असताना याचा स्क्रीनशॉट वाटलंच तर तुम्हाला काढून घेता येईल. काय करायचं की जाहीरनामा या कवितेमध्ये जेवढ्या कविता आहे ना त्याला रिड्यूस करून घ्या. जसं मी या ठिकाणी अख्खं चिपकवून या ठिकाणी दिलेलं आहे. काय करावे नावाची ही कविता आहे. त्यानंतर सूर्यकुलातली लोक है ना, हे 2 पेजेस आहे. 2 पेजेस माझ्या कॉपीजमध्ये होते ते ॲज इट इज मी या ठिकाणी लिहिले. आता ही कविता जी आहे ना ती मुख्य कविता संग्रहामधली आहे. मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी मला काय म्हणायचं आहे ते. तर हा जो मुख्य जाहीरनामा नावाचा कविता संग्रह आहे त्यातली ही कविता आहे ती मी झेरॉक्स केली, या ठिकाणी रिड्यूस केली आणि एक कॉपी नुसतं जाहीरनामाची माझ्याकडे आहे. जस्ट ए मिनिट है ना, मी तुम्हाला दाखवू इच्छितो या ठिकाणी. जस्ट ए मिनिट है ना. आता बघा मित्रांनो, हे जाहीरनामा नावाचं एक माझं स्वतःचं या अख्ख्या बुकमध्ये अख्खा तुम्हाला जे आहे नारायण सुर्वे दिसेल. मग नारायण सुर्वेच्या संदर्भात मी टिपलेली निरीक्षणं,
त्याचबरोबर प्रत्येक या ठिकाणी नारायण सुर्वे कोणत्या मातीत घडले, कोणतं वातावरण तत्कालीन कालखंडामध्ये सामाजिक सांस्कृतिक संदर्भामध्ये होतं, जसं नारायण सुर्वेच्या बाबतीत हा परिचय मी या ठिकाणी दिलेला आहे। ही नोट्स बघा, हीच तुम्हाला मिळणार आहे विदर्भ आयएएस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरनं, हीच नोट्स तुम्हाला मिळणार आहे आणि अशाच हस्ताक्षरामध्ये मिळणार आहे। याच्यामध्ये कुठेही टायपिंग वगैरे होणार नाही आहे, बरोबर आहे। सरांशी ज्या पद्धतीनं माझं कमिटमेंट झालेलं आहे अगदी याच पद्धतीनं मित्रांनो तुम्हाला ही नोट्स मिळणार आहे। आता या ठिकाणी नारायण सुर्वे जाहीरनामा, जन्म 1929 1960 नंतरची कविता। आता याच्यामध्ये नारायण सुर्व्यांचे काही विशेष मी नोंदवलेले आहे। प्रतिभाजड, सामाजिक आशापासून प्राणमुख असलेली कविता, प्रेम निसर्ग या जाणीवांभोवती गिरगिरणारी कविता, एकसुरीपणाची वैफल्याची मर्यादा, कलावादाकडे सरकणारी कविता, इंग्रजीचा प्रभाव, दिलीप चित्रे, अरुण कोल्हटकर यांचा सुद्धा प्रभाव याच्यावरती दिसतो। आणि ब्लॉग्समध्ये मी लिहिलेलं आहे की जीवनवादी कवी, जीवनाचे शाहीर, एकूणच माणसावरील श्रद्धेने ही कविता आकाराला आली आहे। संघर्ष असून देखील आशावादी कवितांची निर्मिती आणि सामाजिक क्रांतीचा उद्घोष। मित्रांनो, अशा पद्धतीनं काही निरीक्षणं मी या ठिकाणी नोंदवलेली आहे। यानंतर समकालीन कवी कसा असतो, माझे विद्यापीठ, अर्थात नारायण सुर्वे आपल्याला माझे विद्यापीठ हा कविता संग्रह अभ्यासासाठी नाही आहे, परंतु नारायण सुर्वेनी माझे विद्यापीठ आणि जाहीरनामा हा पहिला कविता संग्रह होता त्यांचा। माझे विद्यापीठ, ना घर होते ना गणगोत, चालेल तेवढी पायाखालची जमीन होती, पहिलीच कविता या कविता संग्रहामधली आहे। आणि त्यानंतर नारायण सुर्व्यांनी जो जाहीरनामा लिहिला तर हा दुसरा। तर कवीनी किंवा लेखकांनी याच्या पहिले कोणत्या प्रसिद्ध कलाकृती त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या आहे याची सुद्धा कॅन्डिडेटला इन्फॉर्मेशन असली पाहिजे। अशा पद्धतीनं अध्ययन पेपर सेकंडचं करायचं मित्रांनो तुम्हाला। समकालीन कवित्या संदर्भातले जेवढे काही, आता या ठिकाणी ऐसा गामी ब्रह्म 1962 मध्ये, माझे विद्यापीठ 1965 आणि जाहीरनामा 1975, अशा संदर्भामध्ये नारायण सुर्व्यांचं वाङ्मयीन जे काही भंडार आहे ते या ठिकाणी आपण नोंदवलं, म्हणजे कवीच्या संदर्भामध्ये सगळी इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट केली। यानंतर प्रस्थापितांची कविता आणि नारायण सुर्व्यांच्या कवितेमधला भेद जो आहे तो या पुस्तकात या पेजवरती मी लिहिलेला आहे की प्रस्थापित नारायण सुर्व्यांच्या पूर्वी मर्ढेकर होते, कोल्हटकर होते, तर या प्रस्थापितांच्या कवितांच्या तुलनेत नारायण सुर्वे हे कसे वेगळे ठरतात तर त्याचे काही निरीक्षण या ठिकाणी नोंदवलेले आहे, म्हणजे सूक्ष्म निरीक्षण पाहिजे मित्रांनो। आणि मग इथून कार्ल मार्क्स, मी सगळा कविता संग्रह या ठिकाणी घेतला। कार्ल मार्क्स या ठिकाणी आहे, माझ्या पहिल्या संपातच मार्क्स मला असा भेटला, मिरवणुकीच्या मध्यभागी माझ्या खांद्यावर त्याचा बॅनर होता। जानकी अक्का म्हणाली, वळिखलस ह्याला, ह्यो आमचा मार्क्स बाबा, जर्मनीत जन्मला, पोताभर ग्रंथ लिवले आणि इंग्लंडच्या मातीला मिळाला। संन्यासाला काय बाबा, सगळीकडची भूमी सारखीच, तुझ्यासारखी त्यालाही 4 कच्ची बच्ची होती। माझ्या पहिल्या संपातच मार्क्स मला असा भेटला। आता इतक्या कवितांच्या ओळीमध्ये मी या ठिकाणी निरीक्षण नोंदवलं की या सगळ्या ओळीमधनं संसारी वृत्ती प्रकट होते मित्रांनो। त्यानंतर जे आहे पुढे एका सभेत मी बोलत होतो तर त्या मंदीचे कारण काय, दारिद्र्याचे तुम्हाला गोत्र काय, पुन्हा मार्क्स पुढे आला, मी सांगतो म्हणाला आणि धडाधडा बोलतच गेला। या ठिकाणी बौद्धिकता हे महत्त्वाचं निरीक्षण आहे। इथे 1 2 3 4 नंबर हे तुम्हाला नोट्समध्ये मिळतील मित्रांनो। त्यानंतर मी सभेत असताना मार्क्स भेटतो, परवा एका गेट सभेत माझेच भाषण ऐकत उभा होता, मी म्हणालो आता इतिहासाचे नायक आपणच आहोत, या पुढच्या सर्व चरित्रांचेही। तेव्हा मोठ्याने टाळी त्यानेच वाजवली, खळखळून हसत पुढे येत खांद्यावर हात ठेवीत म्हणाला, अरे कविता बिविता लिहितोस की काय, छान छान, मला सुद्धा गट्या आवडायचा। तर इथे कौतुक आणि सहमत असल्याचे भाव आहे। 4 निरीक्षण मी कार्ल मार्क्सच्या कवितेच्या संदर्भात मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला वधवून दाखवलेले आहे। अशा पद्धतीचे प्रत्येक कवितेमध्ये निरीक्षण तुम्हाला नोंदवायचे आहे, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल। हाच अशाच पद्धतीचा कविता संग्रह जो आहे तो यातूनच मी या ठिकाणी चिपकवलेला तुमच्या माहितीसाठी की रसास्वाद कसा करायचा असतो। काय करायचं, अशी एक कॉपी बनवायची आणि यामध्ये बघा हे सगळे छोटे छोटे कविता मी या ठिकाणी नोंदवलेले आहे, रिड्यूस केलेला आहे आणि त्याच्याच पुढे त्याचा भावार्थ लिहिला, अर्थात रसास्वाद लिहिला। अशी प्रत्येक कविता संग्रहातल्या प्रत्येक कवितांची किंवा तुम्हाला कादंबरीमध्ये जे काही महत्त्वपूर्ण स्टेटमेंट असतील त्या संदर्भामधले सगळे क्वेश्चन्स या ठिकाणी लिहायचे आहे आणि त्याचा रसास्वाद, लेखकाचं वेगळेपण, आस्वाद, त्यानंतर आशय, त्यानंतर भाषाशैली, त्यानंतर त्याचं रिप्रेझेंटेशन, हे सगळे वाङ्मयीन जेवढे काही मूल्य आहे आणि लेखकाची कौशल्यता त्या ठिकाणी नोंदवायची आहे।
त्यानंतर झेप, आयुष्य, काय करावे, सूर्यकुलातील लोक या ठिकाणी तुम्हाला दिसतील. तर मी असंच केलेलं आहे, हे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा दिसत असेल. तर अगदी जाहीरनामा या कविता संग्रहामधनं या सगळ्या कविता या ठिकाणी मी काय केलेल्या आहे, परंतु त्याच्याच पुढे मी त्याचा भावार्थ पण लिहिलेला आहे. रसास्वाद लिहिण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची सवय तुम्हाला लावून घ्यायची मित्रांनो आजपासून, बरोबर आहे. तर काय लिहिलं आपण, सूर्यकुलातली लोक, कामगाराच्या जीवनावरती एक महत्त्वपूर्ण कविता या ठिकाणी आपल्याला दिसेल. त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे काय करावे. आपल्या उदास रात्रीत माणसाने गाऊ नये तर काय करावे, स्वतःलाच हजारदा चाचपून घेऊ नये तर काय करावे. हे चिंतनिका आहे, प्रश्नमाला पण आहे आणि उदासीनतेचं सावट जे आहे त्याचबरोबर जे आहे अस्वस्थता व्यक्त करू नये तर काय करावे. एक प्रश्नचिन्ह जो आहे तो नारायण सुर्वे या कवितेतून अभिव्यक्त करत असलेले आपल्याला दिसून येतात, बरोबर आहे. आपला संवाद आपणाशीच साधणार म्हणजे आत्मपरीक्षणाची भूमिका नारायण सुर्वे या ठिकाणी घेतात. असहायता व्यक्त करणारा प्रश्न आहे, अस्वस्थता व्यक्त करणारा प्रश्न आहे की आपल्या उदास रात्रीमध्ये माणसाने गाऊ नये तर काय करावे, स्वतःलाच हजारदा चाचपून घेऊ नये तर काय करावे. तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आहे की असहाय आहे कवी, बरोबर आहे. आणि अशा पद्धतीने हेल्पलेस आणि होपलेस सिच्युएशनमध्ये स्वतःचाच संवाद स्वतःच्या मनाशी स्वतःच्या आत्म्याशी का साधवू नये असं नारायण सुर्वे या ठिकाणी प्रश्न चिन्ह उभं करतात. या सर्वांमधून कवीला समोर सर्व अंधार दिसत असल्याचं, या पृथ्वीला नुसतं जन्माला घालणेच ठाऊक आहे, या औदासिन्याला ती जबाबदार नाही, म्हणून कवी आत्मसंवादाकडे वळताना दिसतो. कारण त्याचे सर्व उपाय या ठिकाणी हारून जातात मित्रांनो, बरोबर आहे. ही पहिली ओळ या ठिकाणी आपण आत्मपरीक्षण आणि आत्मसंवाद अशा पद्धतीने अभिव्यक्त करतो. त्याच्यानंतर मज माझा उपदेश या ठिकाणी तुम्हाला हे रसास्वादामध्ये माहीत असलं पाहिजे की अशाच पद्धतीच्या ओळी अन्य कोणत्या मराठी संत कवीनी किंवा कवीनी किंवा लेखकांनी किंवा कादंबरीकारांनी नाटककारांनी कुठे अभिव्यक्त केलेल्या आहे. तर तुकाराम महाराज काय म्हणतात, मज माझा उपदेश या तुकाराम महाराजाच्या आत्मनिवेदनाच्या ढंगावर नारायण सुर्व्यांची कविता क्वचित जाते, पण ती क्वचितच जाते. या ठिकाणी आपल्याला असं समकालीन कवितेच्या संदर्भामध्ये कोणता कवी नारायण सुर्वेंच्या संदर्भामध्ये या ठिकाणी समकालीनतेचं प्रदर्शन करतो किंवा दोघांची मतं, आत्मपरीक्षणाशिवाय संत कवींनी दुसरं कोणतंच योगदान या ठिकाणी दिलेलं नाही. आत्मपरीक्षण सर्वात महत्त्वाचं. सर्वांना वाटतं की संत हे जे आहे ते पारलौकिक जगतासाठी जन्माला आलेले आहे, परंतु मित्रांनो त्यांच्यासारखे स्वार्थी तुम्हाला दिसणार नाही, कारण ते आत्मपरीक्षणाकडे वळलेले आहे. त्यांना संसार सुखासाठी काही आवश्यक नाही आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी नारायण सुर्व्याचं निवेदन जे आहे हे सुद्धा तुकाराम बुवांसारखं मज माझा उपदेश, माझाच उपदेश मला कामी पडणार आणि स्वतःलाच दिलेलं उपदेशावरती आणि त्या मार्गावरती जीवनाच्या मला खडतर प्रवासामध्ये पुढे जायचं आहे, अशा पद्धतीची अभिव्यक्ती नारायण सुर्वे या ठिकाणी सुद्धा देतात. मग मी काय केलं की या ठिकाणी या कवितेला जसे 1 2 3 4 5 चरणामध्ये ही कविता आहे. तर पहिल्या चरणामध्ये नारायण सुर्वेंनी काय सांगितलं, दुसरं चरण या ठिकाणी मी अभिव्यक्त केलं, तिसरं चरण या ठिकाणी मी लिहिलं की तिसऱ्या चरणातून मला काय तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर चौथ्या चरणामध्ये नारायण सुर्वे काय सांगतात आणि 5व्या चरणामध्ये या कवितेची अभिव्यक्ती काय बोलते. आता एक एक बघूया आपण. तर पहिल्या चरणामध्ये मी 2 लाईनी या ठिकाणी वाचतो. आपल्या उदास रात्रीत माणसाने गाऊ नये तर काय करावे, स्वतःलाच हजारदा चाचपून घेऊ नये तर काय करावे. तर या ठिकाणी सरळ लिहिलं आपण. तेने लिहिणार की वरील ओळी ज्या आहे त्या नारायण सुर्वे यांच्या जाहीरनामा या कवितेतल्या मी डायरेक्ट विषयाला हात घालेल्या या ठिकाणी, बरोबर आहे. आणि हीच UPSCची स्ट्रॅटेजी तुमची असली पाहिजे रसास्वाद लिहित असताना, बरोबर आहे. तर पहिल्या चरणामध्ये नारायण सुर्वे काय सांगतात, सभोवतालची विषण्ण उदासीनतेने काठोकाठ भरलेले रात्रीचे वातावरण असे असताही माणसाच्या तोंडून गाण्याचे शब्द बाहेर पडणे हे विपरीत वाटत असले तरी ते ओठावर येऊच नये हे अशक्य आहे. उलट अशा औदासीनतेत गाणे म्हटल्यास व ती उदासीनता थोडी कमी करण्याचा विचार केल्यास ते चूक ठरेल का.
प्रश्न काय आहे? आत्मपरीक्षण आणि आत्मसंवादासारखा आहे. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रश्नचिन्ह काय करावे लागतील मित्रांनो? आपल्याला निष्कर्षावर नाही पोहोचायचं आहे. जे कवीने लिहिलेला रसास्वादाचा अर्थ निष्कर्षावर पोहोचवणे नाही, तर आपल्याला आत्मभान त्या संदर्भामध्ये या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आहे की कार्यकारण संबंध जोडायचा. आपल्याला निरीक्षक नाही व्हायचं आहे, आपल्याला फायनल रिझल्टर नाही व्हायचं आहे या ठिकाणी. बरोबर आहे. तर सर्वात महत्त्वाचं आहे की दिलेल्या ओळीत दिसणारे किंवा कवितेमध्ये अथवा कविता संग्रहातलं वैशिष्ट्य काय आहे. या ठिकाणी निष्कर्षापर्यंत न पोहोचता कार्यकारण भाव संबंध प्रकट करायचा आहे. विच्छंद रात्रीमध्ये माणूस काय करू शकतो? उदासीनतेचं चारी बाजूनं जर वातावरण असेल तर अशा ठिकाणी माणूस स्वतःच मनोरंजन स्वतःच्या मनाला गाणं म्हणून करू शकतो किंवा काय करावे अशा पद्धतीचे प्रश्न त्याच्या मनामध्ये उद्भवित असतील तर त्या प्रश्नाची उत्तरं शोधण्यामध्ये तो आपला कालावधी त्या ठिकाणी काय करणार आहे? समाप्त करणार आहे. बरोबर आहे. नंबर दुसरं चरण. या ठिकाणी आपण दुसऱ्या चरणामध्ये काय बोलतात तर दुसऱ्या चरणातल्या ओळी वाचतो. दिवसाच्या खांद्यावर हात ठेवून वळतात पाय शहरातून, वळताना जडच झाले दोन गोष्टी सांगू नये तर काय करावे. नेहमीच्या वेळेप्रमाणे, आता याचा अर्थ काय होतो? नेहमीच्या वेळेप्रमाणे दिवस येतो तो ठरलेलं काम घेऊन, मग तुमची इच्छा असो अथवा नसो, थकवाही आला असो, अशा वेळी कामासाठी शहराकडे वळावेच लागते. असे वळण घेताना पाय उचलत नसतील, जड झाले असतील तर तक्रारीच्या स्वरूपामध्ये एखाद वेळी दोन गोष्टी ओठाद्वारे बाहेर पडल्याच तर त्या तक्रारीच्या मागची पार्श्वभूमी समाजाने समजावून घ्यायचीच नाही असे ठरवले तर एकट्या माणसाने काय करावे. खूप सुंदर कविता नारायण सुर्वे यांनी मित्रांनो लिहिलेली आहे. परंतु चरणबद्ध पद्धतीने असा जर आस्वाद तुम्ही घेण्याचा प्रयत्न केला, निश्चितपणे तुम्हाला ही कविता जी आहे पुन्हा वाचावी लागणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. तिसऱ्या चरणावरती जाऊया. टोपली खाली 4 दाणे टाकून बसलो होतो अस्वस्थ कोपऱ्यात, फक्त उन्हेच उतरून उडाली तर अशा वेळी काय करावे. तिसऱ्या चरणामध्ये या. एका गल्लीच्या कोपऱ्यात कोणाला त्रास होणार नाही अशा बेताने बसलो होतो, पण त्या सावलीलाही ऊन जर हिरावून घेऊ लागले तर मग काय करावे. हा सवाल आहे. आणि ही संपूर्ण कविता जी आहे ज्याला आपण काय करावे ही प्रश्नार्थक स्वरूपामधली नारायण सुर्वे यांनी लिहिलेली अत्यंत प्रसिद्ध कविता या ठिकाणी आपल्याला आहे असं म्हणता येऊ शकतं. चौथ्या चरणाला वाचतो. या शहरावर संस्कृतीवर फुलावर कसा उरावा विश्वास, भळाभळा 4 तांबे ओतून मोकळे होऊ नये तर काय करावे. अशा वेळी त्रासाने माणसाला आपल्या भोवतालच्या साऱ्याच गोष्टींचा उबग यावा, विश्वास न उरावा, तेव्हा अशा संस्कृतीला व प्रगतीदायक विचारांना कपडे झटकल्यागत झटकून मोकळे होऊ नये तर काय करावे. अशा पद्धतीनं समर्पक समानार्थी शब्दांचा वापर करून रसास्वाद करायचा असतो मित्रांनो. त्याचा हा नमुना तुमच्या पुढे मी साक्षात उभा या ठिकाणी केलेला आहे. आणि अशा पद्धतीने मी आधीच बोललो या पेपरमध्ये तुमची फक्त एक ॲबिलिटी आहे की 9 आणि 9 18 कलाकृती तुम्ही कमीत कमी 3, 4, 5, 10 या ठिकाणी वाचल्या पाहिजे. आणि जसं मी आधी बोललो की सर्वात आधी कोणता उतारा कोणत्या कवितेतनं, नाटकातनं, कादंबरीतनं घेतलेला आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर संबंधित उतार्यासंबंधीचं तुमचं स्वतःचं आकलन काय हे माहीत असलं पाहिजे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे भाषा शैली, त्यामध्ये कुठल्या पद्धतीची वापरलेली आहे त्याचं विशिष्ट भाषिक आकलन तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि थोडी कलात्मकता जर तुमच्या लिखाणामध्ये आली तर लिखाण शैली अशा पद्धतीची उतरण्यामध्ये कुठल्याही पद्धतीची तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. परंतु त्यासाठी प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस हा महत्त्वाचा विषय या ठिकाणी आहे. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा की समग्र कवी आणि लेखक, जसं मी पहिल्या पानावर या पुस्तकाच्या माझ्या नोट्सच्या लिहिलेल्या आहे, नारायण सुर्वे यांच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला पहिल्या 4 पानांमध्ये दिसेल. तर लेखक कवीच्या बद्दल समग्र अवलोकन किंवा समग्र माहिती तुमच्याकडे संपुष्ट या ठिकाणी असली पाहिजे. हे 4 महत्त्वाची जे आहे
तर संबंधित लेखकाची कवीची माहिती, त्याबद्दल त्यांना साहित्याच्या संदर्भात क्षेत्रामध्ये मिळालेले काही पुरस्कार असतील, त्यांची विशेषतः अचिव्हमेंट असेल तर ती सुद्धा तुम्हाला माहीत असली पाहिजे। अशा पद्धतीनं समग्र लेखक आणि कवी जाणून घेण्याचा तुमचा प्रयत्न असला पाहिजे आणि त्याची इत्तमभूत माहिती तुम्हाला असली पाहिजे। अशा पद्धतीने हे 4 मुद्दे तर मित्रांनो रसास्वाद करत असताना तुम्ही जे आहे तुमच्या गाठीशी बांधूनच घ्या। याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा आपल्याला जे आहे शॉर्ट लिस्टेड किंवा शॉर्ट अँड फॉर्म नाही आहे किंवा शॉर्टकट नाही आहे। या 4 गोष्टी रसास्वादामध्ये तुमच्या यायलाच पाहिजे आणि त्यानंतर ही प्रक्रिया आली पाहिजे। 5वा मुद्दा आहे, म्हणालोच ही पृथ्वी हिला केवळ जन्माला घालणेच ठाऊक आहे, आपणच आपणाला सदैव साध घालू नये तर काय करावे। 5व्या चरणामध्ये याचा भावार्थ मी या ठिकाणी लिहिला। कधी कधी लोक असेही म्हणतात की नियती फक्त जन्माला घालते, पुढच्या कुठल्याच कर्माला ती जबाबदार नसते। हे जर खरे असेल तर आपणच आपल्याला सदैव साथ घालू नये, बोल देऊ नये तर काय करावे। तर सुर्वे यांची कविता त्यांच्या पहिल्या 2 संग्रहातून क्रांतीची आणि सामाजिक बांधिलकीची, शब्द बघा कसे वापरलेले आहेत, क्रांतीची आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव समूह मनाला देताना दिसतात, परंतु बरेच वेळा कवी अंतर्मुख होऊन स्वतःशीच बोलत राहतात। समीक्षकांना सुर्वे हे समूह मनाकडून स्वकडे म्हणजे स्वतःकडे वळलेले दिसतात, असं नीलिमा भावे या समीक्षिका या ठिकाणी नारायण सुर्व्यांच्या या कवितेच्या बद्दल आपली समीक्षा छेडतात। तर निष्कर्ष अंती किंवा समग्र अवलोकनाच्या अंती असे मोठे समीक्षक असतील ज्यांनी नारायण सुर्व्यांच्या या कवितेच्या बद्दल काही विशेष टिप्पणी केलेली असेल तर ती सुद्धा तुम्हाला माहिती असली पाहिजे आणि ती तुमच्या नोट्समध्ये तुम्ही नोंदवलेली असली पाहिजे। जसं मी या ठिकाणी लिहिलेलं आहे, डॉक्टर भोसले म्हणतात त्याप्रमाणे सामान्य जनसमूहाला आव्हान करणारी परंतु एकांगी अतिरेकी भडक रंग टाळणारी सुर्व्यांची कविता आपल्या अनुभव विश्वासी प्रामाणिक आहे। मोह, तडजोड किंवा लोभ यापासून अलिप्त राहून ती आविष्कृत होते, अख्ख्या जिवंतपणाने झळकून निघते। भोगलेल्या दुःखद क्रूर गुंतागुंतीच्या प्रसंगांनी स्पंदनांनी सुर्वे यांच्या कवितेला सजीव केले आहे। फोल वैतागाचे बलदंड आत्मबळात रूपांतर करणारी सुर्वे यांची कविता अल्पाक्षरत्वामुळे अधिक दाहक बनलेली आहे, मन मोहणारी व मन अस्वस्थ करणारी सुद्धा झालेली आहे। असे काही निरीक्षण विशिष्ट लोक जे समीक्षक आहे ना, जे क्रिटिक करतात लिटररी, त्यांचे काही निरीक्षण या ठिकाणी नोंदवण्याची मित्रांनो गरज आहे। आणि म्हणून प्रत्येक कविता संग्रह असो, नाटक कविता असो, या ठिकाणी तुम्हाला जे आहे अशा समीक्षकांची मतं नोंदवण्याची गरज आहे। यानंतर एवढंच नाही तर श्री रॉक कार्वालो माझे विद्यापीठचे परीक्षण सोव्हिएत देशमध्ये करत असताना म्हणतात, सुर्वे यांची जीवनविषयक जाणीव खोल आहे। एखादा विश्वव्यापी समीक्षक जर या ठिकाणी तुम्हाला जर संबंधित मराठी कवितेच्या बद्दल किंवा कवीच्या बद्दल काही निरीक्षणं नोंदवत असेल तर ती टिपणं सुद्धा तुमच्या नोट्समध्ये तुमच्या असली पाहिजे। जसं मी या ठिकाणी रॉक कार्वालोचं रशियन, कारण मार्क्सचा प्रभाव जीवनवादी दृष्टिकोनातून नारायण सुर्व्यांवरती होता आणि म्हणून माझ्या पहिल्याच भेटीत मार्क्स मला असा भेटला। तर कामगार वर्ग वर्सेस भांडवलवाद यांच्या त्या वेळेच्या, कारण नारायण सुर्वे अनौरस संतती होते, एका मुसलमान माणसांनी त्यांचं पालनपोषण केलं आणि ते ज्या चाळीमध्ये राहायचे त्या ठिकाणी कामगार वर्गाचं प्राबल्य होतं। कामगार वर्सेस भांडवलदार 1960च्या डिकेडमध्ये हा जो प्रसंग आणि 1960 नंतरची कविता, कारण साम्यवादाचं स्तोम संपूर्ण जगामध्ये माजलेलं होतं, तर आपल्या कवितांच्या निरीक्षणार्थ आपला दृष्टिकोन विश्वव्यापी सुद्धा असला पाहिजे मित्रांनो। केवळ महाराष्ट्रातच कोणती परिस्थिती होती सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक इतकंच महत्त्वाचं नाही, तर राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय दर्जावरती सुद्धा किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा कुठल्या पद्धतीच्या परिस्थिती होत्या त्या सुद्धा या ठिकाणी नोंदवणं आवश्यक आहे। आणि रशियन राज्यक्रांतीच्या कालखंडामध्ये किंवा जमतेम 48-50 मध्ये जी रशियन राज्यक्रांती झालेली होती त्याच्या पूर्वी सुद्धा तुम्हाला जे आहे सुरू झालेलं होतं स्टॅलिन आणि लेनिनच्या कालखंडामध्ये, आणि 1940 ते 45च्या दरम्यान साम्यवादाचं स्तोम जगामध्ये चीनी लाल सेनेच्या नेतृत्वामध्ये, तुम्हाला या ठिकाणी माओ त्से-तुंगच्या नेतृत्वामध्ये लाल सेनेनी जी चीनमध्ये क्रांती केलेली होती, तर तिथे सुद्धा साम्यवाद आणि समाजवाद यांचं स्तोम संपूर्ण जगामध्ये माजलेलं होतं। आणि त्या कालावधीमध्ये जर नारायण सुर्वे जन्माला आले तर स्वाभाविक आहे की आंतरराष्ट्रीय दर्जाचे काही समीक्षक नारायण सुर्वेच्या संदर्भात
जाहीरनामा या कवितेच्या संदर्भामध्ये काही समीक्षा करतील। तर रॉक कारवालूचं एक्झाम्पल सुद्धा या ठिकाणी मी नोंदवलेलं आहे। तर जेव्हा आपण रसास्वादाची समीक्षा करतो किंवा निष्कर्ष काढतो ना, तर लास्ट 4 लाईनमध्ये किंवा 2 लाईनमध्ये तुम्ही ही निष्कर्ष या ठिकाणी नोंदवली पाहिजे। जसं या कवितेच्या संदर्भामध्ये मी नीलिमा भावेंचं स्टेटमेंट या ठिकाणी अपलोड केलेलं आहे। तर मित्रांनो, इतकं सुंदर उत्तर तुमचं होईल। रसास्वाद असा लिहायचा असतो, ते नाही की नारायण सुर्वे यांच्या या कवितेमधनं आणि या कविता संग्रहातून या लाईनी उचललेल्या आहे आणि असं नारायण सुर्वे म्हणतात, याला नंबर्स मिळत नाही। ॲक्च्युअल आपण जसं बोललो की 50-50 100 नंबरचा हा सवाल आहे। कमीत कमी 7 ते 8 मार्क प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला जोपर्यंत भेटत नाही, तर कमीत कमी 100 पैकी 35 इकडे आणि 35 प्लस दुसऱ्या सेक्शनमध्ये असे 70 मार्क्स जोपर्यंत तुम्ही घेत नाही, तर इतक्या सोप्या प्रश्नाचा बेनिफिट किंवा उपयोग तुम्हाला तुमच्या सिलेक्शनच्या संदर्भामध्ये मित्रांनो करून घेता येऊ शकत नाही, एवढं मात्र निश्चित या ठिकाणी मी सांगू शकतो। बरोबर आहे। अशाच पद्धतीनं सूर्यकुलातील लोक या ठिकाणी ही दुसरी कविता आहे। आता जर विचार केला तर हा कविता संग्रह संपूर्ण रात्रभर आपला संपणार नाही, याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून शकता। पहिल्या एकाचं मॉडेल मी या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे, दुसऱ्याचं या ठिकाणी लिहिलेलं आहे, तुम्हाला स्वतःवरून सुद्धा त्या ठिकाणी वाचता येऊ शकतं। तर रसास्वाद करत असताना मित्रांनो 4 पुन्हा या ठिकाणी बाबी सांगतो की पहिल्या लाईनी कुठून आलेल्या आहे, कोणत्या कवितेतून, कोणत्या कादंबरीतून, कोणत्या कथेतून, कोणत्या नाटकातून घेतलेल्या आहे। दुसरा, त्याचं तुमचं स्वतःचं अवलोकन आस्वादन काय आहे। तिसरं, तुमची भाषाशैली प्रेझेंटेशनची। आणि चौथं या ठिकाणी जे मी म्हटलं की समग्र लेखक आणि कवितेचं आता तुम्हाला अवलोकन किंवा कवीचं अवलोकन। तर त्याच्यामध्ये पुरस्कार असतील, त्याच्यामध्ये त्यांचे काही विशिष्ट योगदान असतील, त्यांचे काही अचिव्हमेंट्स असतील, या सगळ्या समग्र स्वरूपामध्ये। आणि एक 5वा मुद्दा राहिलेला होता, त्याला म्हणतो आपण समीक्षा। जसं मी नीलिमा भावेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी लिहिलं, तर विशेष टिप्पणी काही समीक्षकांनी जर संबंधित कवितेच्या संदर्भामध्ये केलेली असेल, तर ती विशेष टिप्पणी त्या ठिकाणी नोंदवणं तुमचं काम आहे मित्रांनो। याला म्हणतात रसास्वाद। हे 5 मुद्दे बिलकुल 100% तुमच्या आलेल्या याच्यामध्ये काय असले पाहिजे आणि एकदम साध्या सोप्या सरळ अर्थामध्ये तुम्हाला लिहायचे आहे। एकतर शाब्दिक अर्थामध्ये तुम्ही लिहू शकता किंवा भावार्थामध्ये तुम्हाला लिहू शकता। नेनिवेमध्ये तुम्हाला जाता येऊ शकत असेल तर तुम्ही भावार्थ स्वरूपामध्ये सुद्धा समीक्षा करू शकता किंवा सरळ शब्द जे या ठिकाणी जसं आता मी 5 चरणांमध्ये याचं विभाजन केलं, यातल्या शब्दांचा अर्थ मी या ठिकाणी एलॅबोरेट केला, दुसरं काहीच नाही केलं, परंतु ते माझ्या शब्दामध्ये केलेलं आहे, कवीच्या किंवा कवितेच्या शब्दामध्ये नाही केलेलं आहे। कवितेच्या शब्दामध्ये कराल तर त्या ठिकाणी ते रिपिटेशन होणार। आणि दुसरा मुद्दा आपण महत्त्वाचा होता की कविता वाचल्याच्या नंतर तुमच्या मनावर त्या कवितेचा काय प्रभाव झाला आणि तुम्ही त्याचा शब्दार्थ आणि भावार्थ कसा काढला, हे 2 कलेक्टिव्ह मीनिंग्स त्या ठिकाणी रसास्वादाला एक सुंदर, एक सच्चरित्र चौकट निर्माण करतात आणि एक्झामिनरचं लक्ष त्याच्याकडे वेधलं जातं मित्रांनो। तर अशा पद्धतीनं रसास्वाद कसा सोडवावा हा पेपर सेकंडचा महत्त्वाचा मुद्दा आणि जवळपास 100 मार्काचा मुद्दा मित्रांनो। या ठिकाणी आरामात तुम्हाला 70 ते 80 मार्क्स येऊ शकतात आणि आलेच पाहिजे, कारण की अर्ध्या पेपरचा सवाल आहे आणि हा अत्यंत सोपा विषय आहे। या संदर्भात पुन्हा मी तुम्हाला सांगतो की या सगळ्या नोट्स तुम्हाला माझ्याच हँड रिटन नोट्स ज्या आहे ह्या तुम्हाला ॲज इट इज स्वरूपामध्ये मिळणार आहे। अगदी याच पद्धतीनं जसं टेक्स्ट असेल तर मॉड्यूल वाईज जसं मी बोललो जाहीरनामा तर जाहीरनामाच असेल, एक एक पानगळावया त्याच्यामध्ये सगळं गौरी देशपांडेंचं असेल, साष्टांग नमस्कार प्रके अत्रेंचं सगळं साहित्य त्याच्यामध्ये असेल आणि प्रके अत्रेंनी साष्टांग नमस्कारमध्ये जेवढं काही लिहिलं ते सुद्धा त्याच्यामध्ये अपडेट्स असणार आहे। म्हणजे अशी 18 छोटी छोटी पुस्तकं मित्रांनो मॉड्यूल वाईज तुम्हाला विदर्भ आयएएस अकॅडमी अप्लाय या ठिकाणी करू शकते किंवा करून आम्ही त्या प्रोसेसमध्ये आहे। तर तुम्ही रितसर चॅनलला व्हिजिट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। त्याचबरोबर जे आहे विद्यार्थी जे आहे जे काही सबस्क्रायबर्स आहे ऑलरेडी, तर त्यांना जर मराठी साहित्याच्या संदर्भात विशेष माहिती पाहिजे असेल तर इन्क्वायरी करू शकता तुम्ही रिसेप्शनला आणि खाली नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो दिलेला आहे। कोर्स सुद्धा लॉन्च झालेला आहे, नोट्स मटेरियल सुद्धा अवेलेबल, तुम्हाला कुठेच शोधण्याची गरज नाही। पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडची ऑर्डर करा, आरामात तुमच्या घरापर्यंत अभ्यास साहित्य सुद्धा पोहोचवलं जाईल आणि त्याचबरोबर इथे
क्लास सहित तुम्हाला क्लासचे जे पोरं असतील त्यांना फ्री ऑफ कॉस्ट आपण त्या नोट्स देतो आहे आणि जे काही सेल्फ स्टडी करणारे लोक असतील त्यांना काही नाममात्र फीस या ठिकाणी पेड करून त्या नोट्स दिल्या जातील। तर मित्रांनो, भेटूया अशाच पद्धतीच्या इंटरेस्टिंग टॉपिकला मराठी साहित्य या विषयाच्या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये काही एखादा इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन। तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, गुड नाईट, जय हिंद।